नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं मॅथ सेकंडचं सर्कल चॅप्टर सुरू आहे. मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण इन्स्क्राइब अँगल थेरम, करोलरीज ऑफ इन्स्क्राइब अँगल थेरम, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, कॉन्व्हर्स ऑफ थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हे कन्सेप्ट बघितले आणि त्याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 3.4 हा सॉल्व केलेला आहे. आता आपण नवीन टॉपिकला सुरुवात करूया. अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड ऑफ द सर्कल. त्याच्यासाठी आपण थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड हा आधी बघूया. थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. स्टेटमेंट बघा. इफ अन अँगल हॅज इट्स वर्टेक्स ऑन द सर्कल, इट्स वन साइड टचेस द सर्कल अँड अदर इंटरसेक्ट द सर्कल इन वन मोर पॉइंट, then the measure of the angle is half of the measure of its intercepted arc. एक अँगल असा असेल की ज्याचा व्हर्टेक्स हा सर्कलवर असेल, त्याची एक साइड सर्कलला टच करत असेल, म्हणजे थोडक्यात ती साइड त्या सर्कलची टँजंट असेल, आणि दुसरी साइड ही अजून एका पॉइंट मध्ये सर्कलला इंटरसेक्ट करत असेल. व्हर्टेक्स ऑलरेडी सर्कलवर आहे, याचा अर्थ ती साइड सर्कलला दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, म्हणून ती सेकंड आहे. तर ती टँजंट आणि सेकंड म्हणजे त्या दोन साइड्स मधला आपण अँगल घेतलाय, त्या अँगलचं मेजर त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या मेजरच्या निम्मे दाखवायचं आहे. फिगर बघूया. इन दीज थ्री फिगर्स वी टेक अँगल ABC whose vertex B is on the circle. Side BC touches the circle in point B and side BA intersect the circle in point A and B. Means side BC is the tangent and side BA is the second. या तिघ फिगर मध्ये अँगल ABC आपण असा घेतला की ज्याचा व्हर्टेक्स B सर्कलवर आहे, त्याच्यानंतर त्याची साइड BC B मध्ये टच करते म्हणजे ती टँजंट आहे, आणि साइड BA ही सर्कलला A आणि B मध्ये इंटरसेक्ट करते म्हणजे सेकंड आहे. तर त्या अँगलचं मेजर म्हणजे अँगल ABCचं मेजर त्याने इंटरसेप्ट केलेला जो आर्क आहे तिघ फिगर मध्ये, आर्क ADB रेड कलरने मी दाखवलाय, या आर्कच्या मेजरच्या निम्मे अँगल ABCचं मेजर असतो. आता या तिघ फिगर मध्ये काय फरक आहे? सेंटरचा जर विचार केला तर पहिल्या फिगर मध्ये सेंटर O हा अँगलच्या साइडवर आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या फिगर मध्ये अँगल ABCच्या एक्सटिरियर मध्ये, आणि तिसऱ्या फिगर मध्ये सेंटर हा अँगल ABCच्या इंटिरियर मध्ये, किंवा त्याने इंटरसेप्ट केलेला जो आर्क आहे आर्क ADB पहिल्या फिगर मध्ये सेमी सर्कल आहे, दुसऱ्या फिगर मध्ये मायनर आर्क आहे, आणि तिसऱ्या फिगर मध्ये मेजर आर्क आहे. या तिघ फिगर मध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? अँगल ABC इज इक्वल टू 1/2 measure of arc ADB. Given, let angle ABC be an angle where vertex B lies on the circle with center O. Its side BC touches the circle at point B and side BA intersect the circle at point A. Arc ADB is intercepted arc बाय अँगल ABC. आपण अँगल ABC घेतलाय की ज्याचा व्हर्टेक्स सर्कलवर आहे, त्याची साइड BC ही सर्कलला B मध्ये टच करते, आणि साइड BA ही सर्कलला A पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, म्हणजे B मध्ये पण इंटरसेक्ट करेल, म्हणजे साइड BC ही टँजंट आहे, साइड BA ही सेकंड आहे. तर त्यांच्या मधला अँगल ABCचं मेजर त्याने इंटरसेप्ट केलेला आर्कच्या मेजरच्या निम्मे आपल्याला दाखवायचं. त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क आहे आपला
आर्क ADB. म्हणून टू प्रूव्ह मध्ये लिहिणार अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ADB. आता या तिघ फिगर साठी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ, देयर आर 3 केसेस. फर्स्ट केस, the center is on the side BA of angle ABC. सेंटर हा अँगल ABC च्या BA साइड वर आहे. त्याच्यासाठी पहिली फिगर पुन्हा आपण घेऊया. ही आपली पहिली फिगर. बघा अँगल ABC दिसतोय की ज्याची BC साइड टँजंट आहे, BA साइड ही सेकंड आहे आणि सेंटर O हा त्या अँगलच्या BA साइड वर आहे. तर या ठिकाणी आपल्याला अँगल ABC चे मेजर आर्क ADB च्या मेजरच्या निम्मे दाखवायचं आहे. अँगल OBC इज इक्वल टू 90 डिग्री. This angle OBC is equal to 90 degree because we know that a tangent to the circle is perpendicular to the radius at the point of contact. ही जी tangent BC आहे ती B मधून काढलेल्या रेडियस OB ला परपेंडिक्युलर येईल. याचा अर्थ अँगल OBC हा 90 चा येईल. अँगल OBC मीन्स अँगल ABC म्हणजे अँगल ABC सुद्धा कितीचा येईल? 90 चा. त्याला आपण स्टेटमेंट नंबर 1 दिलाय. Now arc ADB is semicircle because AB is the diameter. AB diameter असल्यामुळे हा जो इंटरसेप्टेड आर्क ADB आहे तर तो सेमी सर्कल आहे आणि सेमी सर्कलचं मेजर हे 180 डिग्री असतं. देअरफॉर मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू 180 डिग्री. दिस इज स्टेटमेंट नंबर 2. आता अँगल ABC 90 डिग्रीचा आहे आणि मेजर ऑफ आर्क ABD 180 डिग्री है. 90 डिग्री is half of 180 degree. That means from 1 and 2 angle ABC is equal to 1/2 measure of arc ADB. Therefore from 1 and 2 we get angle ABC is equal to 1/2 measure of arc ADB. हे पहिल्या केस साठी प्रूव्ह केलंय. पहिली केस एकदम सिंपल आहे. आता आपण सेकंड केस घेऊ की सेंटर हा अँगलच्या एक्सटिरियर मध्ये असेल तर. केस B, द सेंटर O इज इन एक्सटिरियर ऑफ अँगल ABC. त्याच्यासाठी पुन्हा आपण सेकंड केस B साठी सेकंड फिगर घेऊया. ही आपली सेकंड फिगर. अँगल ABC दिसतोय बघा. अँगल ABC सेंटर O हा अँगल ABC च्या एक्सटिरियर मध्ये आहे. तर या केस साठी आपल्याला अँगल ABC चं मेजर त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क ADB च्या हाफ दाखवायचं आहे. मग ते कसं प्रूव्ह करायचं? मी इथं फिगर मध्ये कन्स्ट्रक्शन केलंय. सेगमेंट OA आणि सेगमेंट OB हे दोघं रेडाय काढलेले आहेत. म्हणून आपण प्रूफ मध्ये लिहिणार ड्रॉ सेगमेंट OA and segment OB. Segment OA and segment OB are the radii of the same circle. Therefore, segment OA congruent to segment OB. In triangle AOB, हा जो ट्रायंगल AOB तयार झालाय त्याच्यामध्ये सेगमेंट OA congruent to segment OB because radii of same circle. Therefore, by isosceles triangle theorem, if two sides of triangle are congruent, then the angles opposite to them are congruent. ट्रायंगलच्या दोन साइड कॉन्ग्रंट असतील तर कॉन्ग्रंट साइड समोरचे अँगल सुद्धा कॉन्ग्रंट येतील. म्हणजेच अँगल OAB आणि अँगल OBA हे दोघे अँगल कॉन्ग्रंट येतील. Therefore, by isosceles triangle theorem, angle OAB is equal to angle OBA. आता या दोघे अँगलचं मेजर मी फिगर मध्ये दाखवलं आहे X म्हणून आपण मानून घेऊ. लेट्स angle OAB is equal to angle OBA is equal to X. Now angle OBA plus angle ABC, sum of measures of these two angles is angle OBC. Means angle OBA plus angle ABC is equal to angle OBC. अँगल OBA आपण मानलेला आहे हा X आणि अँगल OBC टँजंट थेरम नुसार हा सेम ही टँजंट BC
सेगमेंट ओबीला परपेंडिक्युलर येईल, म्हणजे अँगल ओबीसी 90चा येईल, म्हणजे हा 90चा आणि हा एक्स व्हॅल्यू टाकूया. देअरफॉर एक्स प्लस अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री. राईट हँड साइडला 90 डिग्री टाकलेलं आहे म्हणून रिझन दिलाय टँजंट थिअरम. टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. याच्यावरून आपण अँगल एबीसीचं मेजर काढून घेऊ. मीन्स अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री मायनस धिस एक्स. दिस इज स्टेटमेंट नंबर 3. नाउ इन ट्रायंगल AOB the sum of measures of all angles is 180 degree. In triangle AOB, measure of angle A means measure of angle OAB, measure of angle B means angle OBA, and third angle is angle AOB. The sum of measures of these two angles is 180 degree. Reason, sum of measures of angles of triangle. अँगल OAB आणि अँगल OBA या दोघांचं मेजर आपण एक्स मानलंय म्हणून आपण दोघं व्हॅल्यू टाकल्या. एक्स प्लस अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री. एक्स प्लस एक्स ट्वाइस एक्स. देअरफॉर ट्वाइस एक्स प्लस अँगल AOB is equal to 180 degree. Therefore angle AOB is equal to 180 degree. हा लेफ्ट हँड साइडचा ट्वाइसेस, राईट हँड साइडला मायनस होईल. 180 डिग्री मायनस ट्वाइसेस. राईट हँड साइडला 2 कॉमन काढता येईल आपल्याला. Therefore angle AOB is equal to 2 in bracket 90 degree minus x. हा राईट हँड साइडचा कॉमन काढलेला जर 2 आहे तो लेफ्ट हँड साइडला 1/2 होईल. किंवा हा जो अँगल आहे तो सेंट्रल अँगल आहे. सेंट्रल अँगलचं मेजर आणि त्याचा करस्पॉन्डिंग मायनर आर्कचं मेजर इक्वल असतं. म्हणजे याचा अर्थ मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOB, बट अँगल AOB इज इक्वल टू 2 in bracket 90 degree minus x. Therefore measure of arc ADB is equal to 2 in bracket 90 degree minus x. हा जो 2 आहे राईट हँड साइडचा तो लेफ्ट हँड साइडला 1/2 होईल, डिवाइड होईल. देअरफॉर 1/2 मेजर ऑफ अँगल ADB इज इक्वल टू 90 डिग्री मायनस एक्स. याला स्टेटमेंट नंबर 4 दिलाय. स्टेटमेंट नंबर 3 मध्ये अँगल ABCचं मेजर आहे 90 डिग्री मायनस एक्स. स्टेटमेंट नंबर 4 मध्ये सुद्धा राईट हँड साइड आहे आपली 90 डिग्री मायनस एक्स. म्हणजे दोघं इक्वेशनची राईट हँड साइड सारखी आहे, याचा अर्थ लेफ्ट हँड साइड सारखी. देअरफॉर फ्रॉम स्टेटमेंट्स 3 and 4 अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ADB. देअरफॉर फ्रॉम 3 and 4 वी गेट अँगल ABC is equal to 1/2 measure of arc ADB. ही झाली केस बी की सेंटर हा अँगल ABCच्या एक्सटिरियर मध्ये असताना. आता इंटिरियर मध्ये घेऊ आपण. केस सी, द सेंटर O इज इन इंटिरियर ऑफ अँगल ABC. म्हणजे थर्ड फिगर बघूया. ही थर्ड फिगर बघा. या थर्ड फिगर मध्ये अँगल ABCच्या इंटिरियर मध्ये आहे सेंटर O. त्याच्यामुळे हा जो आर्क ADB आहे तो मेजर आर्क येईल. म्हणजे हा रिमेनिंग जो आर्क आहे तो मायनर येईल. आणि हा अँगल ABE त्याच्या एक्सटिरियर मध्ये हा सेंटर असणार आहे. जो अँगल ABCच्या इंटिरियर मध्ये तो अँगल ABEच्या एक्सटिरियर मध्ये. आणि जेव्हा सेंटर हा अँगलच्या एक्सटिरियर मध्ये असतो तेव्हा केस बी आपण प्रूव्ह करून झाली. ते केस बी चा आपण इथं वापर करणार आहेत. रे BE is an opposite ray of ray BC. Here center O is in exterior of angle ABE. आणि आता मागची जी आपण केस आपण प्रूव्ह केली केस बी की जर सेंटर हा अँगलच्या एक्सटिरियर मध्ये असेल तर त्याचं मेजर त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या मेजरच्या निम्मे असते. हे प्रूव्ह करून झालंय. म्हणजे याचा अर्थ अँगल ABE या अँगलचं मेजर त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क AFB याच्या निम्मे असणार आहे. देअरफॉर फ्रॉम केस बी वी गेट अँगल ABE इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AFB. आता अँगल ABC आणि अँगल ABE हे लिनियर पेअर मध्ये आहेत.
याचा अर्थ अँगल एबीई ची व्हॅल्यू आपल्याला 180 डिग्री मायनस अँगल एबीसी टाकता येईल. तसं मेजर ऑफ आर्क एएफबी याचं मेजर कसं लिहिता येईल, 360 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क एडीबी. म्हणून अँगल एबीई च्या ऐवजी आपण टाकणार 180 डिग्री मायनस अँगल एबीसी. देअरफॉर 180 डिग्री मायनस अँगल एबीसी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क एएफबी ची व्हॅल्यू काय टाकली आपण, 360 डिग्री मीन्स मेजर ऑफ होल सर्कल मायनस मेजर ऑफ दिस मेजर आर्क एडीबी. 360 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क एडीबी. या 1/2 ने या ब्रॅकेट मधल्या दोघं टर्मला मल्टिप्लाय करूया. 1/2 ने 360 ला मल्टिप्लाय केलं तर 180 डिग्री येईल आणि इकडे 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर 1/2 मेजर ऑफ आर्क एडीबी. देअरफॉर 180 डिग्री मायनस अँगल एबीसी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क एडीबी इज 1/2 मेजर ऑफ आर्क एडीबी. आता या दोघं साईडचा हा 180 डिग्री कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आपल्याला मिळेल मायनस अँगल एबीसी इज इक्वल टू मायनस 1/2 मेजर ऑफ आर्क एडीबी. देअरफॉर मायनस अँगल एबीसी इज इक्वल टू मायनस 1/2 मेजर ऑफ आर्क एडीबी. दोघं साईडला जर आपण -1 ने मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस प्लस होईल, किंवा दोघं साईडचं मायनस मायनस प्लस करूया. देअरफॉर अँगल एबीसी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क एडीबी. अशा तिघं फिगर मध्ये अँगल एबीसीचं मेजर आपण आर्क त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क एडीबीच्या मेजरच्या निम्मे दाखवलंय. या ठिकाणी हा थेरम संपलाय. अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट ऑफ थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. आपण जो थेरम बघितला त्या थेरमचं दुसऱ्या शब्दात स्टेटमेंट दिलंय, त्याचा अर्थ समजून घेऊया. द अँगल बिटवीन अ टँजंट ऑफ अ सर्कल and a chord drawn from the point of contact is congruent to the angle inscribed in the arc opposite to the arc intersected by that angle. एखाद्या सर्कलची टँजंट असेल तर त्या टँजंटने त्या टँजंटच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेल्या कॉर्डशी केलेला अँगल हा त्या अँगलने जो आर्क इंटरसेप्ट केलाय त्याच्या अपोजिट आर्क मध्ये इन्स्क्राईब झालेला अँगलची जर कॉन्ग्रंट असेल, अपोजिट आर्क मध्ये जो इन्स्क्राईब झालेला अँगल आहे त्याच्याशी तो कॉन्ग्रंट असणार आहे. फिगर बघूया. बघा, लाईन बीसी ही टँजंट घेतली आपण आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बी मधून आपण एक कॉर्ड काढली आहे. तर या कॉर्डने टँजंटशी केलेला जो अँगल आहे एबीसी त्याचं मेजर त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क एडीबी चे आपण निम्मे दाखवला. तर दुसऱ्या अर्थाने अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट काय, हा जो अँगल एबीसी आहे त्याने जो आर्क इंटरसेप्ट केलेला आहे एडीबी त्याचा अपोजिट आर्क एटीबी मध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल एटीबी जो आहे त्याच्याशी हा अँगल कॉन्ग्रंट असतो. म्हणजे याचा अर्थ अँगल एबीसी कॉन्ग्रंट टू अँगल एटीबी. आणि सिंपल आहे, आपण अँगल एबीसीचं मेजर आर्क एडीबीच्या मेजरच्या निम्मे दाखवलं. तसंच इन्स्क्राईब अँगलचं मेजर त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या मेजरच्या निम्मे. याचा अर्थ या दोघं अँगलचं मेजर आर्क एडीबीच्या मेजरच्या निम्मे असणार आहे. याचा अर्थ हे दोघं अँगल कॉन्ग्रंट. इन फिगर, इफ अ लाईन AB इज अ सेकंड, लाईन BC इज टँजंट, AB ही सेकंड आहे, BC ही टँजंट आहे. आर्क ADB intercepted by angle ABC, chord AB divides the circle into two parts, called arc ADB and arc ATB. These are opposites arcs to each other. दोघं आर्क एकमेकांचे अपोजिट आर्क आहे. Now take any point T on opposite arc, means arc ATB of which is opposite arc of arc ADB, then angle ABC is congruent to angle ATB. असं म्हणजे मागच्या थेरमचाच अर्थ आहे. मागच्या थेरम मध्ये आपण अँगल एबीसीचं मेजर
एडीबीच्या मेजरच्या निम्मे दाखवलंय आणि या स्टेटमेंटचा अर्थ होतो अँगल एबीसीचं मेजर आर्क एडीबी हा जो इंटरसेप्टेड आर्क आहे त्याच्या अपोजिट आर्क एटीबी मध्ये इन्स्क्राईब झालेला जो अँगल आहे अँगल एटीबी याच्याशी कॉन्ग्रंट असतो. याचाही हा मेजर आर्क एडीबीच्या मेजरच्या निम्मे याचाही मेजर इन्स्क्राईब अँगल थेरम नुसार आर्क एडीबीच्या निम्मे असणार आहे म्हणजे दोघे अँगल एक कॉन्ग्रंट असणार आहेत. कॉन्व्हर्स ऑफ थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. आपण जो थेरम बघितला थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड त्याचा कॉन्व्हर्स बघूया. त्याचं प्रूफ आपल्याला नाहीये फक्त समजून घेऊया. A line is drawn from one end point of the arc of a circle and if the angle between chord and line is half of the measure of its intersected arc by that angle then the line is tangent to the circle. एखादी लाईन जर आपण काढली कॉर्डच्या एका एंड पॉइंट मधून आणि त्या कॉर्डने त्या लाईनशी केलेला जर अँगलचा मेजर त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या मेजरच्या निम्मे असेल तर याचा अर्थ ती लाईन त्या सर्कलची काय असेल टँजंट असणार आहे. बघा या फिगर मध्ये कॉर्ड पीक्यू आपण घेतली आणि त्या पीक्यूच्या एंड पॉइंट क्यू मधून ही लाईन अशी काढली आहे की अँगल पीक्यू आर याचं मेजर आर्क पीएस क्यूच्या निम्मे असेल किंवा अँगल पी क्यू टीचं मेजर आर्क पीयू क्यूच्या निम्मे असेल तर ही लाईन त्या सर्कलची काय असणार आहे टँजंट. इन फिगर इफ अँगल PQR is equal to 1/2 measure of arc PSQ अँगल PQR चे मेजर त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क PSQ च्या निम्मे असेल किंवा अँगल PQT चे मेजर त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क PUQ च्या निम्मे असेल तर ही लाईन TR ही सर्कलची काय होणार टँजंट. देन लाईन TR इज टँजंट टू द सर्कल. असा हा थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड त्याचा अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर त्याचा त्या थेरमचा कॉन्व्हर्स आपण बघितलाय. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.